या दिल्लो आंदोलन टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या बाबतीत एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र सरकार आणि देशाचे प्रधानमंत्री या विषयावर अत्यंत स्पष्ट आहेत. त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणालाही माफ केलं जाणार नाही. त्याच्यामुळे दुटप्पी भूमिका नाहीये. त्या संदर्भात कारवाई सुरू झाली का? तर कारवाई सुरू झाली. कायद्याचं प्रावधान असेल, 10 कोटीचा दंड असेल, 46 अधिकाऱ्यांना निलंबन असेल, अशा प्रकारे टोकाच्या कारवाई करण्याची भूमिका सरकारची आहे आणि 2 दिवसात मला वाटतं ह्या कारवाया पूर्णही होतील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं, पालकांचं, देशवासियांचं समाधान होईल अशा प्रकारची कृती नक्कीच केंद्र सरकार त्या ठिकाणी करेल. आता या विषयाच्या आगीत तेल ओतण्याचं काम विरोधी पक्ष करतोय की आपलं अस्तित्व संपतंय, आपलं नेतृत्व संपतंय आणि म्हणून आता त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी भाजता येते काय, अशा पद्धतीचा केविलवाणा आणि दुर्दैवी प्रयत्न आहे. परंतु या देशातील जनता सुज्ञ आहे. मोदी साहेबांचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद, पालकांची असलेला संवाद, त्यांची चिंता, याची प्रामाणिकता देशवासियांना माहीत आहे आणि त्याच्यामुळे कितीही अशा प्रकारच्या कुरघोड्या या भूमिका घेण्याचा विरोधी पक्षांनी प्रयत्न केला त्याला देशवासीय त्या ठिकाणी थारा देणार नाहीत. मी आज दाव्यानं सांगतो 2-3 दिवसानंतर हे विषय पूर्णपणे निकाली निघालेले असतील.